राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी यवतमाळमधून। काँग्रेसच्या वसंत पुरकेंनी आमदार अशोक उईकेंवर हल्लाबोल केलाय। आदिवासी समाजाची 25 एकर जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय। आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं वसंत पुरके म्हणाले। तर राजकारण उपेक्षित घटकांच्या विकासासाठी करायला हवं, लोकप्रतिनिधींनी उपेक्षित घटकांना न्याय द्यायला हवा असं वसंत पुरके यांनी म्हटलंय। त्यामुळे काँग्रेसच्या वसंत पुरकेंनी आमदार अशोक उईकेंवर जोरदार हल्लाबोल केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। दरम्यान याबाबत माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। राळेगाव तालुक्यामध्ये अनेक समस्या शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या आहे, मात्र त्या निकाली निघत नाही। एकंदरीत पाहिलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी 10 वर्ष आहे, मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही। या संदर्भात बोलण्याकरिता माजी मंत्री वसंतराव पुरके आपल्यासोबत आहे। सर, एकीकडे पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची 10 वर्ष सत्ता आहे आणि अशातच शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत नाही। शेतकऱ्यांना अनेक आश्वासने या ठिकाणी दिले जाते, मात्र ते पूर्तता होत नाही। काय सांगणार सर या संदर्भात? मला आनंद हा आहे की आपल्या चॅनलचं नाव मुळात लोकशाही आहे। लोकशाही म्हणजे लोकांसाठी लोकांकरता केलं जाणारं राज्य ते लोकशाही। त्यापेक्षा वॉल्टर बगेहॉट नावाच्या माझ्या एका पॉलिटिकल फिलॉसॉफरने खूप सुंदर व्याख्या केलेली आहे की लोकशाही म्हणजे काय, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन। डेमोक्रेसी म्हणजे गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, चर्चेतून चालणारं सरकार ते लोकशाहीचं सरकार। सध्याच्या आमदारांनी 25 एकर जमीन एखाद्या आदिवासी कोलाम माणसाची हिरावून घ्यावी, चोरून घ्यावी, ही बाब बरोबर नव्हे। तेव्हा अशा प्रकारे लोकांना छळणार, कोलामांना विकत घ्यायची भाषा आम्ही करतो, अशा प्रकारे कोणाला विकत घेणं, मगरुरी वाढवणं ही बिलकुल बरोबर नव्हे। ज्याने त्याने सुशिक्षित माणसांनी सुसंस्कृतपणे वागलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे। कोणीही मी कोणाला विरोध करत नाही, कोणी माझे दुश्मन नाही, पण प्रवृत्ती जर वाईट असेल, प्रवृत्ती जर लोककल्याणकारी नसेल तर त्याच्या विरोधामध्ये वसंत पुरके हमखास माझ्या लोकांच्या हितासाठी खंबीरपणे उभा राहणार आहे। माझ्या पत्रकारांच्या सोबत आहे, मी माझ्या कर्मचाऱ्यांसोबत आहे, माझ्या समाज व्यवस्थेसोबत मी आहे। मी समाज व्यवस्थेचे अंगभूत घटक म्हणून मी प्रामाणिकपणे काम करणार आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये अशा प्रकारचा आता अन्याय थांबेल का, नागरिकांना दिलासा मिळेल का, असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, राळेगाव, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।